नमस्कार, मी गणेश आवरी महाराष्ट्र टाइम्स वनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। नेवासातील घोडेगाव या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत। संवाद जनतेशी या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण होणार शिर्डीचा खासदार या तरुणांकडून आपण जाणून घेणार आहोत। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ज्या काही समस्या आहेत ह्या त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये कोण खासदार होणार यांच्याकडून हा कौल देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मी मालिक सांगा, शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार कोण आहेत? शिर्डी मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे आहेत आणि ते तुरळक लोकांना परिचित आहेत, म्हणजे जनतेला तुरळक लोकांना परिचित आहेत। त्यांचा कधीही सहवास शिर्डी मतदारसंघात राहिलेला नाही आहे आणि ते कधीही शिर्डी मतदारसंघात फिरकलेले नाही आहेत। 5 वर्ष गेले, 5 वर्षात कधीही फिरकलेले नाहीत। तरुणांना का रोजगाराची निर्मिती त्यांनी कधीही करून दिलेली नाही आणि तरुणांसंग कधीही संपर्क त्यांनी साधलेला नाही आहे। काय सांगा? पाणी प्रश्नावर त्यांनी कधीही आवाज उठवला नाही आणि 5 वर्षात एकदाही आमच्या भागामध्ये या आमच्या कुठल्याही परिसरामध्ये आढळलेले नाहीत। त्यांचा फोटो मी आत्ता सध्या पाहिला की हे आपल्या शिर्डी मतदारसंघाचे खासदार होते। आमची एवढीच अपेक्षा आहे की जनतेच्या घरात त्यांनी 100% पूर्ण कराव्या। याच्यानंतर काय सांगा खासदार? सदाशिवराव लोखंडे जे आज म्हणजे जे मागील 5 वर्ष जे रस्त्याचे कामं व्हायला पाहिजे होते, जे रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे होती, जे मागील जे प्रश्न आहेत ते आजही तेच प्रश्न उपस्थित झालेले आहेत। पुन्हा एकदा पाणी प्रश्न असेल, रस्ते असतील, रोजगार असेल, परत तुम्हाला सांगतो बरेच अशा अडचणी आहेत की ज्याच्यावर आत्तापर्यंत काही सरकारने तोडगा काढलेला नाही। तर आम्हाला असं वाटतं बहुजनांचंच काम होईल यंदा। काय वाटतं खासदार लोखंडे? तर खासदारांचं दर्शन झालेलं नाही 5 वर्षापासून, झालंच नाही। कधी येतात कधी येतात तर नाहीच, ते आले नाही। आता येतील ना? हां, आता फक्त वंचित बहुजन आघाडी कोण आहे इकडं? काय बोलणार? खासदार सदाशिव लोखंडे पाहिलेत का लोखंडे यांना पाहिलेत का? माहीत नाही माहीतच नाही असं या तरुणांच्या प्रतिक्रिया येतात। मला सांगा, इकडल्या जे काही समस्या असतील, तुमचे पुढारी लोक असतील स्थानिक, तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचले असतील ना? त्यांच्यापर्यंत समस्या पोचलेल्या आहेत, पण सध्या पाण्याची परिस्थिती खूप बिकट आहे आणि खासदार लोखंडे काही इकडे आले नाही पाणी प्रश्नासाठी, त्यांनी काही बघितलं नाही आणखी। आता इथून पुढे बघतात का ते माहीत नाही। काय सांगाल? खासदार सदाशिव लोखंडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ते आता खासदार आहेत। या पाठीमागे 5 वर्षामध्ये काय काय कामं झाली? इकडं खासदार लोखंडेचे का काहीच कामं नाही, एक सुद्धा काम नाही झालं। 5 वर्षात आलते का? नाही, इकडं म्हणजे खासदार कोण आहे हेच माहितीच नाही आम्हाला। दर्शनच झालं नाही त्यांचं। खासदार सदाशिव लोखंडे कोण आहेत हेच आम्हाला माहीत नाही अजूनपर्यंत। आता दर्शन होईल ना? हां, आता दर्शन होऊन काय उपयोग आहे? आता नवीन माणूस पाहिजे, उमदा माणूस पाहिजे आम्हाला। काय सांगाल? ते बोलले तेच ऐक, कोणी बोलणार इकडं? बोलणार आहे का? आपण पाहिलं या ठिकाणचे जे काही नाराजी आहे नेवासामध्ये, हे सीमेवरचं गाव आहे घोडेगाव। या ठिकाणी ते अजूनपर्यंत 5 वर्षामध्ये ते आलेले नाहीत। मला सांगा, या अगोदरचे जे खासदार होते कोण होते? लोखंडेंच्या अगोदरचे भाऊसाहेब वागचौरे यांचे काय काम आहेत? त्यांचे भरपूर काम, कोणते कामं केलेले त्यांनी भरपूर सभामंडप बांधले आणि भरपूर व्यायामशाळा वगैरे मुलांसाठी भरपूर काही कामं केलं। म्हणजे खूप भाऊसाहेब कांबळे म्हणजे एक प्रख्यात व्यक्ती आणि सगळ्यांना म्हणजे हव्याविषयी वाटणारी व्यक्ती आहेत। काय सांगाल? मागं तेच बोलले, ते बरोबर बोलले। काय बोलले ते? तेच कामं केले त्यांनी। कुणी? वागचौरे यांनी। काय सांगाल वागचौऱ्यांचे कामांबद्दल? आता आम्हाला नवीन उमेदवार पाहिजे, कोणतरी नवीन उमेदवार पाहिजे। भाऊसाहेब वागचौरेचे विषय सांगायला गेलं, त्यांनी फक्त सभा मंडप केलेले आहेत, दुसरे कोणतेही काम मान्यता। जो तरुणांना रोजगार पाहिजे तो रोजगार तरुणांना उपलब्ध करून दिलेला नाही आहे। जरी आता येत्या शिर्डी मतदारसंघाच्या लोकसभेला आम्हाला नवीन उमेदवार लागतो आणि तोही आम्हाला वंचित बहुजन आघाडीचा तळागाळातला उमेदवार लागतो, ज्याला आम्ही हक्काने बोलू शकतो का आमचे प्रश्न काय आहेत आणि आमच्या परिस्थिती काय आहेत जाणून घेणार उमेदवार लागतोय आम्हाला आता सध्या शिर्डी मतदारसंघाला। दोन्हीवरती विश्वास राहिला नाही आम्हाला, दोन्हीवरती विश्वास राहिलेला नाही आम्हाला। नवीन उमेदवार आणि नवीन पक्ष लागतोय, तेच पक्ष तेच राजकीय पुढारी ते नको आहेत। आता आम्ही सगळ्या गोष्टीला कंटाळलेलो आहेत आत्तापर्यंत, कारण आम्हाला नवीन उमेदवार भेटला तर आमच्या तरुण पिढीला रोजगार भेटल, पाणी प्रश्नावर निर्णय होतील, रस्ते होतील, दळणवळणच्या सुविधा उपलब्ध होतील। कोण आता वंचितला? कोण? वंचितला आता संजय सुखदान यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर आम्ही उमेदवार कोणी का असाना पण आम्ही त्या उमेदवाराचं काम करणार। कारण बाबासाहेबांनी आम्हाला गाव कुसाबाहेर होतो, आम्ही गावात आलो, बाबासाहेबांनी आम्हाला आमचे जे अधिकार होते ते मिळवून दिलेले आहेत आणि त्या अधिकाराच्या जोरावर आज आम्ही वावरतो समाजात। तर त्या समाजात वावरण्याच्या जे आज आम्हाला मान प्रतिष्ठा आहे ती बाबासाहेब आंबेडकरांमुळे आहे आणि आज बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आज रिंगणात उतरले आहेत। तर आम्ही सगळ्या बहुजन समाज, वंचित घटक,
12 बोलवते 18 आलूते हे सगळे बाबासाहेबाच्या नातूच्या मागे उभा राहणार आहोत आम्ही सध्या. काय सांगाल वागचौरे यांची कामं कशी होती आणि लोखंडेची, या दोन्हींची तुलना जर केली तर काय सांगाल? वाकचौरेचं त्यापैकी बरं होतं, पण आम्हाला वाकचौरे पण नाही पाहिजे आणि लोखंडे पण नाही पाहिजे. आम्हाला सध्या बहुजन वंचित आघाडीच पाहिजे. आमचा जो सगळा समाज आहे तो सगळा बहुजन वंचित आघाडीच्या पाठीमागे उभा राहणार आहे आणि आम्ही सगळेजण त्यांच्याच मागे उभा आहोत. जे आमचे बंधू जे बोलले तेच होणार आहे. बहुजन वंचित आघाडीचंच काम होणार आहे यावेळेस. आणि वागचौरे आणि लोखंडे यांनी जे मागच्या पंचवार्षिकपासून इकडे तोंडही दाखवलेलं नाही आणि अजूनही आलेले नाहीत आणि त्यांना गरजच राहिलेली नाही. ह्या राजकारणी लोकांना गरज नाही. गरज फक्त जनतेला नाही आहे, गरज यांना आहे. कारण की जनता तुम्हाला निवडून देते, ती गरिबांचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून देते. आत्तापर्यंत जर तुम्ही ते प्रश्न तसेच ठेवले असेल तर तुमची आम्हाला काहीच गरज नाही. आम्हाला नवीन आणि रक्ताचं पाणी करणारा उमेदवार पाहिजे. असे उमेदवार जर आणि ह्या पुढे ज्यावेळेस जनता जागेल तर एकही चुकीचा उमेदवारच्या हातामध्ये सत्ता इथून पुढे शिर्डी मतदारसंघाची जाणार नाही. काय गांधी की मोदी? गांधी की मोदी? वंचित आघाडी. वंचित आघाडी. ऐकून सर्वच कार्यकर्ते वंचित आघाडीचे या ठिकाणी नाव घेत आहे. पाठीमागचे तरुण बोलणार आहे का? काय तरुणांच्या काही समस्या आहेत का? तरुणांच्या आहेत का काही समस्या? बोल. आम्ही समस्या भरपूर समस्या आहेत, पण त्यांनी त्या आतापर्यंत त्यांनी स्वतःहून त्यांनी कधी असा विचार नाही केला की तुमच्या समस्या काय आहेत. त्यांच्या विचारायला पाहिजे होतं. आणि त्यांनी ते कसं करतात म्हणजे इलेक्शन आलं की ते फक्त जनतेला विचारतात आणि इलेक्शन संपलं की ते येतच नाही इकडे. आता 5 वर्ष परत येत नाही ते थापा द्यायला येतात. थापा मारून होत नाही सर. काहीतरी केलं पाहिजे आणि आम्हाला ह्यावेळेस उमेदवार पाहिजे तो बहुजन आघाडीचा पाहिजे. आपण पाहिलं तरुणांची जी काही मागणी आहे वंचित आघाडीची या ठिकाणी मागणी होती. मला अगदी थोडक्यात सांगा, आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामधून आता वंचित आघाडीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे देखील आहेत, अपक्ष भाऊसाहेब वागचौरे देखील आहेत आणि सेना भाजपाचे सदाशिव लोखंडे आहेत. यांची जर लढत झाली नेमकी कशी लढत होऊ शकते? या नेवासामधून कशी परिस्थिती असेल माहीतच नाही. काय सांगा, काय परिस्थिती कशी राहील? कारण लोखंडे एक्झिट पोल नाही देऊ शकत. लोखंडे हा बघितलंच नाही इकडल्या भागातल्या लोकांनी, पहिलेच नाही एक्झिट पोल देऊ नाही शकत. एक्झिट पोल नाही देऊ शकत. काय सांगाल परिस्थिती कशी राहील? कोणते म्हणजे आता शिर्डीची का? आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित आघाडीचे उमेदवार आहेत, सेना भाजपाचे सदाशिव लोखंडे आहेत, अपक्ष भाऊसाहेब वागचौरे देखील आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत. यांची लढत कशी होईल आणि परिस्थिती नेवासेमधून कशी असेल? नेवासेमधून वंचित आघाडीला बहुमत मिळेल आणि हमखास मिळेल. भाऊसाहेब वागचौरे पण म्हणजे येतील म्हणून गॅरंटी कमी आहे. सदाशिव लोखंडे खासदार आहे की गेले का आहे जिवंत हेच आम्हाला माहीत नाही अजूनपर्यंत. कारण ते नगर जिल्ह्यातच काय म्हणजे आपल्या आसपास कुठंच राहत नाही. ते मुंबईत राहतात आणि खासदार की शिर्डीतून करतात. भाऊसाहेब कांबळे जरा म्हणजे योग्य माणूस आहे. टक्कर कोणाची होईल इथून? टक्कर भाऊसाहेब टक्कर तर म्हणजे सरासरी सांगू शकत नाही नक्की अशी कोणाची. काय मोदी गांधी काहीच नाही. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडी. वंचित बहुजन आघाडीचं राहणार फायनल. वंचित बहुजन आघाडी 100%. वंचित बहुजन आघाडी. वंचितच. बरं, काय वंचित आघाडीचा उमेदवार जर निवडून आला तर कोणत्या समस्या तुम्ही मांडणार त्यांच्याकडे? जो आपला उमेदवार आहे त्याला आम्ही हक्काने बोलू शकतो की आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच आमचा उमेदवार करेल. आतापर्यंत कोणत्याही याच्या अगोदरच्या उमेदवारांनी कोणतीच समस्या सॉल्व्ह नाही केलेल्या. यापुढे आत्तापर्यंत यांना चान्स दिला आहे आम्ही. हे आमच्या विश्वासात नव्हतेच म्हणायला, म्हणजे त्यांना असं म्हणता येईल की ते आपल्या ओळखीचे सुद्धा नव्हते तरीसुद्धा आपण त्यांचे कामं केलेले आहेत. पण आता यापुढे जर ओळखीचा उमेदवार दिला तर नक्कीच थोड्याफार अपेक्षा आम्ही त्यांच्याकडून करू. आपण पाहिलं या ठिकाणचे जे काही तरुण आहेत त्यांच्या अनेक समस्या देखील समजून घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे वंचित आघाडीचा सूर या ठिकाणी जास्त आपल्याला घोडेगावमधून आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र आता नेवासाच्या आजूबाजूचे जे काही गावं आहेत त्या गावांमधून नेमकी कोणता उमेदवार पुढं असणार आहे हे आपल्याला येत्या काही दिवसामध्ये चित्र स्पष्ट होणार आहे. आपण इथंच थांबते, पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये. धन्यवाद.